चमकुऱ्याची कढी बनवण्यासाठी सर्वात आधी चमकुरा म्हणजेच आळूची पानं यांना स्वच्छ करून घ्यायचं आहे। ही भाजी इतकी चविष्ट आणि इतकी सुंदर बनते। अशा प्रकारे चमकुऱ्याच्या पानांना स्वच्छ करून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं हे सर्व मिक्स करून त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। हे आपल्याला बेसनाच्या घोळमध्ये टाकायचे। 2 वाटी बेसन घेऊन त्याच्यात थोडी इमलीची चटणी असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल, याच्यात सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे आणि तीळ टाकायचे आहे। याच्यात हळद, मीठ, मिरची आणि थोडा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे। जास्त पातळही नको, असंच थोडं घट्ट पाहिजे। चमकुऱ्याच्या पानावर हे सर्व पेस्ट आपल्याला लावून घ्यायचं आहे। आपण बनवलेलं हिरवी मिरचीचं पेस्ट त्याच्यात टाकून काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पानावर हे सर्व बनवलेलं घोळ लावून घ्यायचं आहे। 2-3 पानं एकत्र करून त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे। सर्व पानांना अशाच प्रकारे लावून घ्या। त्यानंतर एका भगोन्यामध्ये पाणी ठेवून ते पाणी उकळीला येऊ द्या। त्यानंतर एका चाळणीमध्ये ते रोल ठेवून उकळत्या पाण्यावर ते ठेवून द्यायचे। 15 ते 20 मिनिटांनंतर आपले रोल तयार होतील। अशा प्रकारे त्याच्या सर्व वड्या कट करून घ्यायच्या आहेत। आता फोडणीसाठी थोडं कांदा, आलं आणि हिरवी मिरची, लसूण टाकून त्यांना चांगलं भाजून घ्यायचे। भाजून झाल्यानंतर याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। हे वाटण जे आहे ते आपल्या कढईमध्ये टाकून घ्यायचे बारीक करून। त्याच्यात थोडी हळद आणि थोडं धने पावडर टाकून ते भाजून घ्यायचे। हे बघा, मी कढी बनवून ठेवलेली होती कढीसाठी। त्या कढीला मी फक्त जिरं आणि मोहरीचीच फोडणी दिलेली आहे। आपल्या त्या वाटणामध्ये आता आपली कढी मिक्स करून घ्यायची आहे आणि कढीला उकळी येऊ द्यायची। 1 चमचा मीठ टाकून घ्या, जसं लागेल तसं टाकून घ्या। उकळी आल्यानंतर आपल्या वड्या त्याच्यात टाकायच्या आहेत। कढी आणि चमकुऱ्याची भाजी बनवली त्याच प्रकारे आमटीमध्येही वडे टाकून अशा प्रकारे भाजी बनवू शकतो। थँक्यू।